नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा इंटर सायन्स मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आतापर्यंत आपण टाइप्स ऑफ लेन्सेस, कॉन्सेप्ट रिलेटेड टू लेन्सेस, त्यानंतर रे डायग्राम काढण्यासाठी आवश्यक असणारे रूल्स. आता या व्हिडिओमध्ये आपण कॉन्व्हेक्स लेन्समुळे तयार होणाऱ्या इमेजेसचा अभ्यास करणार आहोत आणि वेगवेगळ्या पोझिशन मध्ये त्यांच्या इमेजेस कुठे मिळतात हे आपण बघणार आहोत. आता सुरुवात आहे ट्राय धिस. आता हा एक्सपेरिमेंट आपण ओव्हरलुक केल्याशिवाय आपल्याला कंप्लीट रे डायग्राम ऍक्च्युली कशा तयार होतात हे कळणार नाही. आता व्हिडिओ सपोर्ट या ट्राय धिसला जर लागत असेल तर यूट्यूबवर तुम्ही इमेजेस फॉर्म बाय कॉन्व्हेक्स लेन्सेस हा भाग ट्राय करू शकता. तर चला सुरू करूया. काय मटेरियल लागेल आपल्याला? कॉन्व्हेक्स लेन्स लागेल, स्क्रीन लागेल, मीटर स्केल लागेल, स्टँड लेन्स उभा करायला लागेल, चॉक लागेल आणि एक ऑब्जेक्ट म्हणून कॅन्डल लागेल. हा झाला लेन्स आणि त्याचं स्टँड. हे झालं स्क्रीन आणि अंतर मोजायसाठी आपल्याला मीटर स्केल लागेल आणि चॉक आपल्याला लाइनिंग पूर्ण करण्यासाठी, खुणा करायसाठी लागेल आणि हा आपला ऑब्जेक्ट. तर मेथड काय आहे याच्यामध्ये? ड्रॉ ए स्ट्रेट लाईन अलॉंग द सेंटर ऑफ ए लॉंग टेबल. याच्या सरफेसवर एक स्ट्रेट लाईन आपण काढू. प्लेस द लेन्स ऑन द स्टँड ॲट द सेंटर पॉइंट ओ ऑफ द लाईन. जवळपास सेंटर मध्ये आपण हा लेन्स स्टँडच्या साहाय्याने उभा करू आणि त्याच्यात एक सेंटर, त्या लेन्सच्या सेंटर मधून जाणारी एक रेष काढायची कडूने आणि तो पॉइंट घ्यायचा ओ, दॅट इज अ ऑप्टिकल सेंटर. प्लेस द स्क्रीन ऑन द वन साइड ऑफ द लेन्स. आता आपण डावीकडे एक स्क्रीन ठेवला. मूव इट अलॉंग द लाईन सो ॲज टू गेट ए क्लिअर इमेज. आता इथं आपण हे स्क्रीन हलवू जेणेकरून डिस्टिंक्ट ऑब्जेक्ट जो आहे, उदाहरणार्थ एखादा लांब अंतरावर असणार बिल्डिंग घेऊ किंवा झाड घेऊ. तर तुम्हाला माहित आहे आपण फोकल लेंथ काढत असताना हा ट्राय धिस मध्ये आपण बघितलेला आहे. त्याची इन्व्हर्टेड इमेज स्क्रीनवर आपल्याला मिळते. मार्क इट्स पोझिशन ॲज F1. आता या स्क्रीनचा अगदी सेंटर मधून, त्याच्या बेसच्या सेंटर मधून एक लाईन काढायची आणि त्याला F1 इंडिकेट करायचं. आता हे जे अंतर आहे हे तुम्हाला माहित आहे, दॅट इज ए फोकल लेंथ. मेजर द डिस्टन्स बिटवीन O अँड F1. आता हे मोजून घेतलं. मार्क ए पॉइंट ॲट ए डिस्टन्स टू F1 म्हणजे ट्वाइस, म्हणजे हे जे अंतर आहे आपण मोजलेलं याच्या दुप्पट किंवा तेवढंच अंतर घेऊन डाव्या बाजूनं एक पॉइंट घेऊ. त्याला आपण 2F1 म्हणू, म्हणजे O पासून दुप्पट अंतर फोकल लेंथचे. रिपीट ॲक्शन 3 and 4 ऑन द अदर साइड ऑफ द लेन्स. आता पुन्हा डिस्टिंक्ट
ऑब्जेक्ट हा लेफ्ट मध्ये, स्क्रीन हा राईट मध्ये घेऊन आपल्याला ही जी मागचे दोन पॉइंट्स होते 3 आणि 4 हे रिपीट करायचे. म्हणजे आपल्याला काय मिळेल, एक F2 मिळेल जी फोकल लेंथ राहील आणि तेवढ्याच अंतरावर 2F2 हा पॉइंट राहील. अशा प्रकारे हे 5 पॉइंट्स आपण मार्क करून घेतले. अँड mark F2 and 2F2 on the straight line. Now place the burning candle on the other side of the lens far beyond म्हणजे अतिशय 2F1 या अंतरापासून अतिशय लांब अंतरावर, म्हणजे इन्फिनिटी ज्याला म्हणतो आपण. आता इन्फिनिटी म्हणजे अनंत अंतर नाही इथं, तर या एक्सपेरिमेंटच्या हिशोबानं अनंत अंतर म्हणजे अजून 8-10 फूट किंवा मग कुठेही एखादा ट्री असो वगैरे ते ऑब्जेक्ट. तर ऑब्जेक्ट आपण कॅन्डल घेतला, तर इथं फार बियॉन्डचा अर्थ हा म्हणजे फार लांब अंतरावर घ्या. म्हणजे आता रूम मध्ये असेल तर रूमच्या बाहेर तर काही ठेवायची नाही, रूम मध्येच ठेवायची आहे. तर आता अर्थातच फार बियॉन्ड आपल्याला इथं मर्यादा आहे की आकृती काढताना आपल्याला फार बियॉन्ड दाखवता येत नाही, म्हणून आपण आता फार बियॉन्ड याला समजू. प्लेस द स्क्रीन ऑन द अपोजिट साइड ऑफ द लेन्स. आता लेन्स अपोजिट साइडने ठेवा. And obtain a clear image of candle by moving it forward or backward along the line. आता या लाईनवर हा स्क्रीन मूव्ह करायचा, जेणेकरून आपल्याला क्लिअर इमेज मिळेल. पुन्हा हा जो एक्सपेरिमेंट आहे हा ट्राय दिस मधलाच आहे, पण फोकल लेंथ काढताना हा एक्सपेरिमेंट केलेला आहे. म्हणजे ऑब्जेक्ट जर इन्फिनिटी मध्ये असेल, लांबवर असेल, तर तुम्हाला माहित आहे की त्याची फोकसवर इमेज तयार होते. नोट द पोझिशन, साइज अँड नेचर ऑफ द इमेज. आता ही जी पोझिशन आहे कुठं मिळाला तर ते बघायचं, त्याची साईज बघा, म्हणजे कॅन्डलच्या हिशोबानं त्याची साईज बघायची. अँड नेचर ऑफ द इमेज, तर नेचरमध्ये तुम्हाला सांगितलं आहे का ते रिअल आहे की व्हर्च्युअल आहे, म्हणजे ती पडद्यावर मिळाली. अशा प्रकारे आपण तिन्ही गोष्टी बघू. नोट युअर ऑब्झर्वेशन, आणि हे सगळं लिहायचं. म्हणजे काय काय लिहिणार, तर नंबर 1 की तुमचं कॅन्डल कुठं होती, नंबर 2 इमेजची पोझिशन, साईज आणि नेचर, या गोष्टी आपण वहीमध्ये लिहायचे. आता बघा वहीत काय लिहू आपण, पोझिशन ऑब्जेक्ट ॲट इन्फिनिटी म्हणजे फार बियॉन्ड, थोड्या लांब अंतरावर. आता पोझिशन कुठं आली, ॲट फोकस F2, म्हणजे राईटचा जो फोकस आहे, प्रिन्सिपल फोकस आहे, तिथं आपल्याला ती मिळाली. रिलेटिव्ह साईज ऑफ द इमेज तुम्हाला माहित आहे की व्हिडिओ नंबर क्लिप 1 हा जो आहे, याच्या आधीचा व्हिडिओ, त्याच्यामध्ये हा डेमॉन्स्ट्रेशन माहित आहे. त्याची हायली डिमिनिश पॉइंट साईज म्हणजे अतिशय छोटी अशी इमेज आपल्याला मिळते. आता नेचर कसं आहे, तर रिअल आहे. आता रिअल कशाला म्हणायचं, तर ही पडद्यावर स्क्रीनवर जर मिळत असेल तर ती रिअल झाली, आणि पडद्यावर भेटतच नाही तर ती झाली व्हर्च्युअल, म्हणजे इथं रिअल आहे. अँड इन्व्हर्टेड, बघा ही जी ज्योत आहे ही खालच्या बाजूने दाखवलेली आहे, म्हणजे इन्व्हर्टेड आहे. रिपीट ऍक्शन 6 बाय प्लेसिंग द कॅन्डल बियॉन्ड 2F1. आता इथं फार बियॉन्ड 2F1, आता इथं बियॉन्ड म्हणजे लागूनच जस्ट 2F1 च्या बाजूनं, जे साधारण फुटभर अंतरावर आपण ती ठेवायची. अंदाजे बियॉन्ड 2F1 इथं आपण ती ठेवली. फार बियॉन्ड म्हणजे इन्फिनिट, लांब अंतरावर थोडं ठेवायची, 7-8 फुटावर, आणि हे ठेवायची जस्ट लागून, म्हणजे 2 फुटावर आपण ती ठेवायची. आता
रिपीट करायचं आहे, म्हणून आपल्याला त्याची इमेज कुठं मिळते, शार्प इमेज मिळाली पाहिजे, अशा प्रकारे आपण हा स्क्रीन हलवायचा आहे. तर तो हलवल्यानंतर तो F2च्या मागे येते आणि आपल्याला इमेज इथं तयार होताना दिसते. इथं शार्प होते, ब्लर नाही आली पाहिजे, हे लक्षात ठेवायचं. आता बघा, पोझिशन ऑफ द ऑब्जेक्ट कुठे आहे, बियॉन्ड टू F1 हे इथं आहे कॅन्डल. त्याच्यानंतर पोझिशन ऑफ इमेज कुठं मिळाली, F2 आणि 2F2च्या मध्ये मिळाली. ओके. त्याच्यानंतर रिलेटिव्ह साईज ऑफ द इमेज डिमिनिश, याच्या आधी इन्फिनिटीवर हायली डिमिनिश म्हणजे अतिशय छोटी, आता ही त्याच्यापेक्षा थोडी मोठी मिळेल. डिमिनिश पण छोटीच राहील, कॅन्डल पेक्षा कशी राहील, छोटी राहील. नेचर, आता हे तर तुम्हाला नेचर माहितच आहे की पडद्यावर आहे रिअल आणि उलट आहे म्हणून इन्व्हर्टेड. अशा प्रकारे आपण दोन एक्सपेरिमेंट, दोन पोझिशन बघितल्या, एक फार बियॉन्ड आणि एक बियॉन्ड. तर हे आता लक्षात ठेवू. त्याच्यानंतर कॅन्डल ॲट टू F1, तर अगदी फोकल लेनच्या दुप्पट अंतरावर आपण ती कॅन्डल ठेवायची. आता पडदा अशा प्रकारे ऍडजस्ट करा की त्याची शार्प इमेज आपल्याला मिळाली पाहिजे. आता ही इमेज कशी आहे, तर साधारणतः आपण चित्रात बघतो आहे की 2F1 जर ऑब्जेक्ट असला तर 2F2 वर म्हणजे सारख्याच अंतरावर उलट बाजूनं आपल्याला त्याची इमेज मिळते. पोझिशन ऑफ द ऑब्जेक्ट ॲट 2F1 हे इथं आहे, 2F1 कॅन्डल आहे. पोझिशन ऑफ द इमेज या स्क्रीनवर आहे, म्हणजे जेवढं हे अंतर असेल तेवढ्याच अंतरावर उलट बाजूने आपल्याला इमेज मिळाली. त्याच्यानंतर साईज कशी आहे, तर सारखीच दिसेल तुम्हाला, जेवढी कॅन्डल आहे तेवढी इमेज तयार होईल. तर नेचर तर तुम्हाला काही सांगायची जरूरत नाही, पण हे पडद्यावर आहे रिअल आणि इन्व्हर्टेड आहे उलट. तर हे आपल्याला आकृती बघून, आता हे ऍक्च्युअल पोझिशन आहे, अजून रे डायग्राम आपण काढलेला नाही आहे, तर याच्याच वेगवेगळ्या पोझिशन मध्ये रे डायग्राम काढायचा कसं, तो सुद्धा अभ्यास या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत. तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा. कॅन्डल बिटवीन 2F1 अँड F1, आता ही या दोन याच्या मध्ये थोडीशी, आता काय करून राहिलो आपण, ही कॅन्डल या लेन्स कडे आणून राहिलो, लक्षात ठेवायचं. पुन्हा आपण स्क्रीन हलवली आणि शार्प इमेज घेतली आणि नंतर मग आता या फिगर मध्ये आपण पोझिशन कुठे आहे, तर F1 आणि 2F1च्या मध्ये आहे. आता ही जी इमेज आहे ती कुठं मिळाली, तर इथं दिसते बियॉन्ड 2F2. आता जसं आपण इकडे सरको म्हणजे राईट कडे येऊ, तशी स्क्रीन सुद्धा आपल्याला राईट कडे मूव्ह होताना दिसते, बियॉन्ड 2F2. रिलेटिव्ह साईज ऑफ द इमेज आता थोडी कॅन्डल पेक्षा तुम्हाला मोठी दिसत असेल, एनलार्ज म्हणू आपण. नेचर ऑफ द इमेज रिअल अँड इन्व्हर्टेड, पुन्हा आपल्याला उलट दिसते आहे आणि पडद्यावर आहे रिअल. ह्या गोष्टी आपण डोक्यात फिट करून घ्यायच्या. आता कॅन्डल ॲट F1, तर कॅन्डल जर आपण F1 वर ठेवली तर काय होते, खूप मोठी मी आकृती कॅन्डलची उलट दाखवलेली आहे आणि स्क्रीन दाखवलेला नाही, लक्षात घ्या. पोझिशन ऑफ द ऑब्जेक्ट ॲट फोकस, म्हणजे पहिल्या फोकसवर आपण ती ठेवली. तर पोझिशन ऑफ द इमेज ॲट इन्फिनिटी, म्हणजे लांब अंतरावर, म्हणजे रूम मध्ये कुठंतरी लांब अंतरावर खूप मोठी अशी इमेज तुम्हाला मिळेल, जी आपल्या या स्क्रीनवर घेता आपल्याला येणार नाही. रिलेटिव्ह साईज ऑफ द इमेज इन्फायनाइटली लार्ज अँड हायली इनलार्ज, अतिशय मोठी अशी इमेज जर फोकसवर ठेवलं आपण ऑब्जेक्ट तर मिळते. आता नेचर ऑफ द इमेज, पुन्हा आपल्याला हे पडद्यावर म्हणजे त्या भिंती रूम मध्ये असेल तर भिंतीवर मोठी इमेज तयार होईल, रिअल अँड इन्व्हर्टेड. तर अशा प्रकारे ही पोझिशन F1 ची घेतली. आता त्याच्या पुढे आपण जाऊ, F1च्या पुढे जाऊ, तर लेन्स कडे F1 आणि O च्या मध्ये आपण ठेवू.
आता पोझिशन ऑफ द ऑब्जेक्ट बिटवीन फोकस F1 अँड ऑप्टिकल सेंटर O. ऑप्टिकल सेंटर याच्या दोन याच्या मध्ये ही आपली शेवटची पोझिशन असेल. कारण आता याच्या आतमध्ये कुठेही ठेवली तर रिझल्ट सारखेच येतील. म्हणजे F1 च्या आणि O च्या मध्ये कुठेही ठेवा रिझल्ट आपल्याला सारखे येतील. म्हणजे या ट्राय दिस म्हटलं हे शेवटची पोझिशन कोणत्या कोणत्या आहेत ते लक्षात ठेवायचं. आता जर आपण इकडे स्क्रीन ठेवली आणि भिंतीवर खूप मोठी इमेज तयार होते काय बघण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला कुठंच इमेज तयार झालेली दिसणार नाही. तुम्ही या राईट हँड साईडनं बघा. आता आपली अपेक्षा काय की या राईट हँड साईडवर जी मोठी भिंत असेल तिथं कुठंतरी खूप मोठी इमेज आपल्याला तयार झाली असली पाहिजे असं वाटते. परंतु जर आपण राईट कडून या लेन्सकडे पाहिलं इमेजकडे पाहिलं तर आपल्याला कुठंच फक्त प्रकाश बाहेर येताना दिसतो. इमेज आपल्याला कुठंच दिसत नाही. हे या पोझिशनचं फार महत्वाचं रिझल्ट आपल्याला दिसेल. आता मग पोझिशन कुठे आहे ऑन द सेम साइड ऑफ द लेन्स ॲज द ऑब्जेक्ट. मग आता ती इमेज कुठं तयार झाली होती इथं लिहिला ऑन द सेम साइड म्हणजे या लेफ्टला ती तयार झाली होती ऑफ द लेन्स ऑन द सेम साइड ऑफ द लेन्स ॲज द ऑब्जेक्ट. या साइडनं ती तयार झाली होती. तर आता इथं जर पडदा या दोन्हीच्या मधात ठेवला तर अर्थात प्रकाश काही जाणार नाही. मग आता या बाजूनं जर पडदा ठेवून पाहिला तरी म्हणजे स्क्रीन इथं जरी ठेवला आपण या बाजूला तरी आपल्याला ती पडद्यावर घेता नाही येत. मग आता याचा अर्थ काय जी पडद्यावरही घेता नाही येऊन राहिली इथं जर आपण पडदा ठेवला मग याचा अर्थ ती खरी नाही नॉट ए रियल. मग पहिले रिलेटिव्ह साईज ऑफ द इमेज दॅट इज एनलार्ज राहील मोठीच राहील ती परंतु ती पडद्यावर काही मिळवता येणार नाही. म्हणजे नेचर कसे राहील नो इमेज ऑन स्क्रीन दॅट इज व्हर्च्युअल अँड इरेक्ट सरळ मात्र ती राहील. तर इथं आपण या आता ही कसं काय आपल्याला दिसतं म्हणजे काय अंदाजे बोलून राहिलो का आपण. कारण की बघा इथं तुम्ही जर स्क्रीन ठेवला तर दिसत नाही. मग हे कसं काय निकाल लावले तुम्ही की बाबा ती इनलार्ज आहे मोठी आहे सरळ आहे. तर तुम्ही या लेन्स मधून बघायचं. जसं आपण घरी आरसा बघतो ना प्लेन मिरर तर आपल्याला इमेज कशी दिसते आतमध्ये दिसते ना मिररच्या. त्याच प्रकारे आपल्याला या लेन्स मधून ही इमेज म्हणजे ही कॅन्डलची ज्योत जी दिसेल ती थोडी मोठी दिसेल मात्र इथं ती दिसणार नाही. म्हणून मग ती व्हर्च्युअल आणि इरेक्ट आपण सांगू शकतो. तर अशा प्रकारे या पोझिशनचं हे म्हणजे वेगळी आहे. बाकी पोझिशन पेक्षा ही पोझिशन तुम्ही लक्षात ठेवा. एकच पोझिशन तुम्हाला लक्षात ठेवायची आहे बाकी तर सर्व सारख्याच आहेत त्या सहज लक्षात राहतात. आता इथं आपण दोन गोष्टी वारंवार रिअल अँड ह्या गोष्टी अभ्यासून राहिलो. तर रिकॉल मध्ये पुस्तकामध्ये तुम्हाला प्रश्न दिलेला आहे की व्हॉट आर रिअल अँड व्हर्च्युअल इमेजेस. आता याचं वारंवार सांगून झालेलं आहे तुम्हाला. हाऊ विल यू फाइंड आउट वेदर अन इमेज इज रिअल ऑर व्हर्च्युअल. आता तुम्ही कसं सांगू शकाल कॅन अ व्हर्च्युअल इमेज कॅन बी ऑब्टेन ऑन अ स्क्रीन. ह्या गोष्टीचा उलगडा आपण याच्यामध्ये करू. रिअल इमेज इज फॉर्म वेन रिफ्लेक्टेड ऑर रिफ्रॅक्टेड लाईट रे ऍक्च्युअली मीट. आता बघा टेक्निकली आपण उत्तर देऊन राहिलो. तर रे डायग्राम काढत असताना आपण याच्या आधी काढलेल्या आहेत. प्लेन मिररचा अभ्यास करताना आपण म्हणजे इमेज कशी तयार होते हे आपल्याला माहित आहे. तर ऍक्च्युअली जर मीट होत असेल तर ऍक्च्युअली मीट कसं होतं त्या रे डायग्राम वरून आपल्याला तो अभ्यास करायचा आहे. आणि व्हर्च्युअल मध्ये आपण बघितलेलं आहे. तर बघा व्हर्च्युअल मध्ये एक प्लेन मिरर घेऊ आपण. तर ह्या
झाडाची जी इमेज तयार होते जर आपण बघितली तर आपल्याला पाठीमागे तेवढ्याच अंतरावर ती दिसते है ना. आता हा प्लेन मिरर आहे, याच्या पाठीमागे ती आपल्याला तयार झालेली दिसते. आता या प्लेन मिररच्या माग जे भिंत असते त्या भिंतीवर दिसते का ती, किंवा इथं पडदा जर दिला तर येते का, नाही येत, म्हणून ती व्हर्च्युअल झाली. आता ही कशी तयार होते हा अभ्यास आपण 9व्या वर्गात केलेला आहे. दिस इज अ व्हर्च्युअल इमेज. द इमेज फॉर्म बाय द प्लेन मिरर इज अ व्हर्च्युअल इमेज. म्हणजे तुम्ही व्हर्च्युअल इमेज, आभासी ज्याला आपण म्हणतो, त्या हा कॉन्सेप्ट आपल्याला माहित आहे प्लेन मिररचा. व्हर्च्युअल इमेज फॉर्म व्हेन द रिफ्लेक्टेड और रिफ्रॅक्टेड रे अपीयर्स टू मीट. आता तिथं एकत्र आल्याचा भास होऊन राहिलेला होता पाठीमागे बघा. पाठीमागं ते डॅश डॅश लाईन आपण दाखवलं आणि तिथून ते रेज एकत्र आल्याचा भास, आणि तिथं मग आपल्याला ती इमेज वाटत होती की बा आहे. मग आता प्रत्यक्ष आले का ते एकत्र नाही आले, मग आल्याचा भास होत होता. अपीयर्स टू मीट हा शब्द लक्षात ठेवायचा, म्हणून ती व्हर्च्युअल डॅश डॅश लाईन. रिअल इमेज कॅन बी ऑब्टेन ऑन अ स्क्रीन whereas virtual image cannot be obtained on screen. आता हा एक महत्वाचा फरक हा लक्षात ठेवा की रिअल इमेज तुम्ही प्लेन मिरर मधली कोणतीच इमेज ही पडद्यावर मिळवता येत नाही, म्हणून ती व्हर्च्युअलच असेल, आभासी असेल. रिअल इमेज ही आपल्याला पडद्यावर मिळवता येते. जसे आपण ट्रायदिस मध्ये बघितलेलं आहे की ती जी स्क्रीन ठेवली होती, त्या स्क्रीनवर ती जी फ्लेम होती ती फ्लेम आपल्याला म्हणजे इन्व्हर्टेड दिसली होती, म्हणजे ती प्रत्यक्ष आपल्याला स्क्रीनवर मिळाली होती. Hence we can find out whether an image form is real or virtual by observing on screen. म्हणजे तुम्हाला इथं कशावरून ठरवता येईल व्हर्च्युअल रिअल ती स्क्रीनवर येते की नाही. आता एक थोडासा प्रश्न तयार होतो की व्हॉट इज डिफरन्स. आता तेच मुद्दे आपण इथं घेऊ की रिअल आणि व्हर्च्युअल इमेज मधले इमेज इज फॉर्म व्हेन रिफ्लेक्टेड और रिफ्रॅक्टेड रेज ऍक्च्युअल इमेज. हे आता सांगितलं, इमेज फॉर्म व्हेन रिफ्रॅक्टेड और रिफ्रॅक्टेड रेज अपीयर्स टू मीट. इमेज इज इन्व्हर्टेड. आता ही गोष्ट मात्र लक्षात ठेवा की रिअल इमेज ही इन्व्हर्टेड उलटच वेळी नाही, आणि व्हर्च्युअल इमेज ही रिक्त सरळच मिळेल. हा एक मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवण्यासारखा इथं आहे. कॅन बी ऑब्टेन ऑन अ स्क्रीन हे तर वारंवार सांगून झालं, आणि ही पडद्यावर मिळवता येत नाही. सो दीज आर द ऍटलीस्ट 3 डिफरन्सेस. आता ॲज शोन इन द फिगर बघा, या फिगर मध्ये जे आपण टेबल, आता रे डायग्राम आपण काढणं सुरू केलेलं आहे. म्हणजे जे आतापर्यंत आपण ट्रायदिस मध्ये पाहिलं त्याचे ऍक्च्युअल रे डायग्राम कसे असतील. आता व्हॉट इज AB? an object AB is placed beyond the point 2F1. 2F1 च्या जस्ट बियॉन्ड, म्हणजे केस नंबर 2 याच्यातली, या आता जो व्हिडिओ आहे याच्यामधली केस नंबर 2. पहिल्यांदा आपण इन्फिनिटीवर ठेवली होती आणि नंतर जस्ट बियॉन्ड 2F1. तर इथं आपलं काय होतं, कॅन्डल होती. आता कॅन्डलच्या ठिकाणी आपल्याला कुठलाही ऑब्जेक्ट जर दाखवायचा असेल तर एरो दाखवायचा, त्याचा पॉइंटेड टुवर्ड्स इन अपवर्ड डायरेक्शन. तर त्याला नाव देऊ आपण ए. हा पॉइंट ए आणि हा पॉइंट बी. बारकावे लक्षात घ्यायचे. पोझिशन आपल्याला समजली. त्याच्यानंतर द इन्सिडेंट रे BC. आता आपल्याला इमेज मिळवायची आहे. आता आपले लॉज आठवायचे. आता अनेक पॉइंट आहेत या AB वर, परंतु आपण काय करू, बी या पासून एक इन्सिडेंट रे घेऊ जो पॅरलल असेल, आणि स्टार्ट कुठून होईल, बी पासून, आणि कशाला पॅरलल राहील, प्रिन्सिपल ऍक्सिसला, म्हणजे लॉ नंबर 1. गोज थ्रू द प्रिन्सिपल फोकस F2 आफ्टर रिफ्रॅक्शन अलॉंग CD. आता हा जो आहे नियम नंबर 1, जाताना तो F2 म्हणूनच दाखवायचा, कुठूनही काढायचे नाही. तर नियम म्हणून मी आधी सांगितलं होतं की नियम लक्षात ठेवा
हा रूल नंबर 1. आता हा झाला तुमचा सिटी, BC हा इन्सिडेंट रे, सिटी हा रिफ्रॅक्टेड रे. आता द रे BO, आता बघा आपल्याला अजून 2 चॉईसेस आहेत, म्हणजे रूल नंबर 2 किंवा रूल नंबर 3. आता 2 पैकी कुठलाही वापरा, याच्यावर तर काही बाइंडिंग नाही. जर तुमची जर रे डायग्राम पूर्ण होत असेल, मग आता इथं मुलं काय करतात की पाठ करतात, लक्षात ठेवतात, इथून आपण अशी काढली होती. पण आपण हकीकत मध्ये काय आहे की आपण बघितलं पाहिजे की लॉ जे आपले आहेत त्याच्याप्रमाणेच काढायचे, मग कोणताही आपण वापरू. आता BO म्हणजे हा कुठून चालला, ऑप्टिकल सेंटर मधून. स्टार्टिंग फ्रॉम B and pass through the optical center of the lens. हा झाला इन्सिडेंट रे, म्हणजे लॉ नंबर 3 वापरला, इथं 2 आपण ड्रॉप केला. गोज अलॉंग OS विदाउट चेंजिंग इट डायरेक्शन. हे तर ठरलेलंच आहे की ऑप्टिकल सेंटर मधून जर तो जात असेल तर डायरेक्शन बदलवणार नाही, तो सरळ गेला. आता इथं बघा रिफ्रॅक्टेड रे व्हायलेट न दाखवलेला आहे, हे ऍक्च्युअली मीट झाली. बघा इथं डॅश लाईन आहे का, नाही आहे, ऍक्च्युअली मीटिंग आहे. ऍक्च्युअली मीटिंग जर होत असेल तर आपण डिफरन्स मध्ये पाहिला का ती इमेज कशी असते, रिअल असते. इट इंटरसेक्ट सिटी इन बी डॅश. आता हा जो पॉइंट आहे बी डॅश म्हटलं, दिस मीन्स दॅट द इमेज ऑफ बी इज फॉर्म ॲट बी डॅश. म्हणजे बी ची इमेज कशी तयार झाली, बी डॅश. आता ए ची इमेज काय होईल, तो प्रिन्सिपल ऍक्सिस वर आहे. ॲज बी ए इज सिच्युएटेड ऑन द प्रिन्सिपल ऍक्सिस, हा ए असल्यामुळं याची जी इमेज आहे तेवढ्याच अंतरावर प्रिन्सिपल ऍक्सिस वर तयार होईल. हा जो आहे ए, इट्स इमेज विल बी लोकेटेड अलॉंग द प्रिन्सिपल ऍक्सिस ॲट ए डॅश. म्हणजे या बी डॅशच्या जस्ट वर आपल्याला ए डॅश मिळेल. Thus, A dash B dash will be the image of AB formed by the lens. अशा प्रकारे रे डायग्राम बघा, आधी पहिली पोझिशन घेतली आहे, म्हणजे पहिली रे डायग्राम तुमच्यासाठी कशी काढायची बारकाईनं बघा, म्हणजे तुम्हाला ती काढता आली पाहिजे. So we learn that if an object is placed beyond 2f1, 2f1 वर जर ठेवलं, the image is formed between f2 and 2f1. आता हे तर बाकीचं आपल्याला माहित आहे, पण रे डायग्राम इथं कशी काढायची, बाकीचे रिझल्ट आपण ट्राय दिस मध्ये बघितले. इट इज रिअल. आता थोडस आपण डिस्कस करू की बघा ह्या कशी होती, ऑब्जेक्ट हा प्रिन्सिपल ऍक्सिसच्या वर ठेवला आपण, त्याची इमेज प्रिन्सिपल ऍक्सिसच्या खाली जर मिळाली तर त्याला इन्व्हर्टेड असं आपण म्हणतो. आता इथं रिफ्रॅक्टेड लाईट रेज ऍक्च्युअली मीट, म्हणजे हे लक्षात ठेवायचं. अँड इन्व्हर्टेड म्हणजे ती खाली असल्यामुळे इन्व्हर्टेड म्हणायची, वर जर भेटली तर डिरेक्ट म्हणायची. बिलो द प्रिन्सिपल ऍक्सिस, खाली असल्यामुळे इन्व्हर्टेड. अँड इट्स साइज इज स्मॉलर दॅन दॅट ऑफ द ऑब्जेक्ट. तर इथं मी मुद्दामून दाखवलं की हा मोठा एरो आहे आणि हा बाण थोडा छोटा आहे, म्हणजे त्याची साईज कशी आहे, या ऑब्जेक्ट पेक्षा कमी असते. पोझिशन लक्षात घ्या. आता स्टडी द फिगर, तुमच्या पुस्तकामध्ये ऑब्झर्व मध्ये ही एक फिगर दिलेली आहे. तर यामध्ये एक कॉन्व्हेक्स लेन्स दिलेला आहे आणि जी शेवटची पोझिशन बघितली होती आपण, बघा की ऑब्जेक्ट कुठं आहे, ऑप्टिकल सेंटर आणि फर्स्ट प्रिन्सिपल फोकस याच्यामध्ये कॅन्डल आपण ठेवली होती आणि बराच वेळ आपण त्याच्यावर डिस्कस केलेला आहे. तर आता ती जी डायग्राम आहे ती इथं दिलेली आहे की वेन ऑब्जेक्ट इज प्लेस्ड बिटवीन ऑप्टिकल सेंटर अँड फर्स्ट प्रिन्सिपल फोकस याच्यामध्ये, तर इमेज कुठं मिळते ते तुम्हाला माहित आहे की याच्या पाठीमागं मिळते. पण आता त्याची रे डायग्राम काढायची आहे. आता बघा हा कोणता नियम राहील, पॅरलल म्हटलं की रूल नंबर 1, मग कुठून जाणार आहे, हे प्रिन्सिपल फोकस मधून जाणार आहे. ठीक आहे, हा रूल नंबर 1 वापरला आपण रे डायग्रामचा. आता आपल्याला दुसरा
आणि तिसरा, हे दोन ऑप्शन राहिलेले आहेत. आता दुसरा वापरतोय येतो का? समजा आपण फोकस मधून कसाही काढणार, तर दुसरा नियम आपल्याला वापरता येणार नाही. मग तिसरा रूल राहिला की ऑप्टिकल सेंटर मधून जाणारा कसा जातो नेहमी, त्याचा मार्ग बदलत नाही आणि तो सरळ निघून जातो. मग आता हे जे दोन रेज आहेत एकमेकापासून दूर चालले आहे, कधीतरी भेटणार आहे का? हे तर तुम्हाला जिओमेट्री मध्ये आपण शिकलो, दे आर नॉट म्हणजे पॅरलल लाईनही नाही आहे ते, तर एकमेका डायरेक्शन एकमेकापासून दूर चालले म्हणजे हे कधीच मीट होणार नाही, इंटरसेक्ट होणार नाही. मग आपण काय करू की आपल्याला इमेज तर मिळते, पण ती कुठं मिळते आपल्याला माहित आहे, पाठीमागं मिळते. मग आपण काय करू, ती कुठून आल्यासारखा भास होतो, पाठीमागून आल्यासारखा भास होतो. म्हणून मग आपण हे डॅश डॅश लाईन हे ऍक्च्युअली रे नाही आहे, पण इथून आल्यासारखा भास होतो. म्हणून हे दोन्ही रेज आपण पाठीमाग अशा पॉइंटवर घेतले की तिथून आपल्याला ती ऑब्जेक्ट आल्याचा भास होईल. अशा प्रकारे आपल्याला ही रे डायग्राम कंप्लीट करता येईल. आता हे इथं इंटरसेक्ट झालेत म्हणून इथं इमेज आपली तयार झाली. आता ही कशी आहे हे तुम्हाला माहित आहे, मोठी दिसते, प्रिन्सिपल ऍक्सिसच्या वर आहे, म्हणजे कशी आहे, इरेक्ट आहे. पोझिशन बिटवीन F1 अँड ऑप्टिकल सेंटर O. Position of image on the same side of the lens as the object. जिकडे ऑब्जेक्ट आहे तिकडेच इमेज आहे. रिलेटिव्ह साईज एनलार्ज मोठी राहील आणि नेचर ऑफ द इमेज व्हर्च्युअल आभासी आहे. इथं डॅश डॅश दिसलं की व्हर्च्युअल आहे आणि इरेक्ट सुद्धा आहे, सुलट सरळ आहे. तर ही फक्त हीच डायग्राम लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला ऑटोमॅटिक इमेजेस फॉर्म बाय कॉन्व्हेक्स लेन्सेस आपल्याला सहज सांगता येते. फक्त ही वेगळी डायग्राम असते यामध्ये. O आणि F1 मध्ये जर ठेवलं तरच आपल्याला इकडे मिळते, बाकी या साईडनं मिळतात. डिटरमाइन द पोझिशन अँड साइज and nature of images formed by different position of an object with the help of ray diagram. आता जे ट्रायदिस मध्ये आता उरलेले आपण दोन बघितल्या नाही का, पहिली कोणती बघितली, बियॉन्ड टू F1 आणि दुसरी कोणती बघितली, बिटवीन O अँड F1. आता याच्या रे डायग्राम सुद्धा काढले आपण. आता उरलेल्या 4 पोझिशनचे रे डायग्राम काढायचे. तर अगदी पहिली सुरुवातीची ट्रायदिस मध्ये कुठं होता तो, ऍट इन्फिनिटी. आता इन्फिनिटी पासून येणारे जे किरण आहेत, रेज आहेत, पोझिशन आहे ऑब्जेक्टची ऍट इन्फिनिटी, ते कसे दाखवायचे, पॅरलल टू प्रिन्सिपल ऍक्सिस 2 घेतले आणि दे अपियर्स टू मीट इन ए पॉइंट दॅट इज अ फोकस. अशा प्रकारे इन्फिनिटी पासून आले तर हायली डिमिनिश अतिशय छोटी इमेज इथं आपल्याला तयार होईल, जी आपण एक्सपेरिमेंटली सुद्धा बघितलेली आहे. फोकस F2 वर रियल साइज ऑफ द इमेज, आपला रिलेटिव्ह साइज ऑफ द इमेज, हायली डिमिनिश पॉइंट साइज, बरोबर. आता हे रिझल्ट तुम्हाला माहित आहे. नेचर कसं राहील, रियल अँड इन्व्हर्टेड. सगळ्या केसेस मध्ये रियल इन्व्हर्टेड राहते. फक्त O आणि F1 याच्यामध्येच असली तरच ती इन्व्हर्टेड आणि आपला सरळ इरेक्ट राहते आणि व्हर्च्युअल राहते. बस त्या म्हणून सांगितलं, ते ऑप्शनल केस तेवढी लक्षात ठेवायची. आता त्याच्या पुढची जी पोझिशन आहे, पोझिशन टू F1. आता जास्त काही बोलासारखं याच्यामध्ये नाही. आता पोझिशन टू F1 घेतली, पहिला नियम लावला. आता आपण पटपट हे लक्षात घेऊ. आता दुसरा कोणता रे वापरायचा, रूल नंबर 2 और रूल नंबर 3, पटकन तुम्ही विचार करायचा. आता समजा विधी आपण फोकस मधून काढलं असतं तरी चालला असता, म्हणजे हाही आपल्याला वापरता येतो, दुसरा किंवा तिसरा. तर इथं आपण तिसरा
लॉ वापरू. आता ही पोझिशनचा अभ्यास झालेला आहे. पोझिशन ऑफ इमेज ॲट टू F2, रिलेटिव्ह साईज सेम, इथं तेवढ्याच अंतरावर तिकडे म्हणून साईज सेम. नेचर खाली आहे आणि मिळालेली आहे. ॲक्च्युअली मीट म्हणजे रिअल आणि इन्व्हर्टेड. त्याच्यानंतरची रे डायग्राम पोझिशन अजून समोर गेली आपली बिटवीन F1 अँड टू F1. तर अजून समोर आपण सरकवली F1 आणि 2F1च्या मध्ये. हे इकडे सरकलं का ते तिकडे सरकते, एवढं आपण लक्षात ठेवायचं. पहिला नियम वापरला, कुठून जाईल? F2 मधून जाईल. त्याच्यानंतर ऑप्टिकल सेंटर मधून जाणारा घेतला, विदाउट डिव्हिएशन जाईल आणि ऍक्च्युअली मीट जिथं होते तिथं तुम्हाला इमेज तयार होईल. पोझिशन ऑफ द इमेज बियॉन्ड टू F2. रिलेटिव्ह साईज अर्थातच मोठी आहे, लार्ज आहे. नेचर कसं आहे? रिअल अँड इन्व्हर्टेड. अजून पुढं सरकवला ऑब्जेक्ट, पोझिशन ॲट फोकस घेऊ आपण. F1 वर घेऊ आणि त्याची रे डायग्राम काढायचा प्रयत्न करू. सिंपल आहे. पहिला फक्त नियम लक्षात ठेवा बरोबर. हा पहिला रूल फोकस मधून गेला, दुसऱ्या आणि ऑप्टिकल सेंटर मधून. तर हे आता पॅरलल असल्यासारखे आपल्याला भास होतो, पण थोडस कुठंतरी ते एकत्र येणार आहे, थोडस जवळ येणार आणि फार लांब मोठ्या अंतरावर ते कुठंतरी भेटणार आहे, म्हणून एनलार्ज होणार आहे. हे लक्षात ठेवा. पॅरलल नाही आहे, ते थोडेसे इनवर्ड आहेत, कुठंतरी भेटणारे आहेत. पोझिशन ऑफ इमेज ॲट इन्फिनिटी, कुठंतरी लांब अंतरावर. साईज कशी राहील? इन्फायनाइटली लार्ज अँड हायली एनलार्ज, खूप मोठी. नेचर ऑफ द इमेज अर्थातच खाली भेटणार आहे, उलट राहील, इन्व्हर्टेड, आणि त्या भिंतीवर भेटणार आहे लांबच्या, म्हणून ती रिअल राहील. चेकआउट कन्क्लुजन अँड ऑब्झर्वेशन इन द प्रिव्हियस ऍक्टिव्हिटी विथ दोज गिवन इन द टेबल. तर टेबल भरायचा एक वेळा, अजून रिव्हिजन होऊन जाते तुमची. हे 3 वेळा आपण हे जे म्हणजे पोझिशन आहे 3 वेळा प्रत्यक्ष ट्रायदिस मध्ये, दुसऱ्यांदा रे डायग्राम आणि तिसऱ्यांदा टेबल फिल करताना. आता हे बरोबर तुम्ही मी वाचत जातो, तुम्ही लक्ष ठेवा बरोबर आहे की नाही. पोझिशन कुठं होती? इन्फिनिटी, पहिली पोझिशन. कुठं मिळाली? इमेज ॲट फोकस F2. कशी होती? अतिशय छोटी होती पॉइंट इमेज. हे तर आता रिअल अँड इन्व्हर्टेड ठरलेलंच आहे, नेचर. त्याच्यानंतर समोर सरकवलं 2F1, बिटवीन F2 अँड 2F2, थोडीशी मोठी झाली, स्मॉलर झाली, रिअल इन्व्हर्टेड. तिसरी पोझिशन आहे 2F1 वर, समोर पुन्हा सरकवली. आता या पोझिशन इमेजची सुद्धा समोर सरकली, कशी मिळाली? स्मॉलर साईज, म्हणजे मागच्यापेक्षा थोडीशी मोठीच होईल ते, रिअल अँड इन्व्हर्टेड. त्याच्यानंतर 1 2 3 4 पाहिजे होतं, 4 5 6, बिटवीन F1 अँड 2F1, बियॉन्ड 2F2, पुन्हा मोठी झाली, लार्ज झाली, रिअल अँड इन्व्हर्टेड. ॲट फोकस F1, पुढं सरकवली, ॲट इन्फिनिटी, आणि इथं खूप मोठी, व्हेरी लार्ज, रिअल अँड इन्व्हर्टेड. आता जो 6व्या नंबरचा आहे तेवढंच लक्षात ठेवा, हेच ऑप्शन आहे, म्हणजे वेगळं आहे इथं. बिटवीन फोकस F1 अँड O, व्हेरी लार्ज, व्हर्च्युअल अँड इरिक्ट असते, जे सुलट असते. तर इथं आपल्याला पोझिशन ऑन द सेम साईड पाहिजे. तर इथं हा व्हिडिओ आपण संपवतो आहोत. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचा अभ्यास घेऊन येऊ. तोपर्यंत आपण थांबत